आज मी उपवासाचा नवीन नाश्ता बनवण्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत. ते साबुदाणे ओल्या फडक्याने स्वच्छ असे पुसून घेतलेत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणे तांदूळ टाकून ते आपल्याला एकदम बारीक असे करून घ्यायचे आहेत. अगदी रव्यासारखे बारीक झाले, तुम्ही इथे बघू शकता. अशाच पद्धतीने ते बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी बटाटा घेतला आहे, कच्चा बटाटा. या बटाट्याची साली काढून घ्यायची आहेत. उपवासाचा हा पदार्थ मी 2 माणसांसाठीचा दाखवलेला आहे. तुम्हाला जर 4 माणसांसाठी बनवायचा असेल तर तुम्ही याचे प्रमाण वाढवू शकता. आता साली काढून घेतलेला बटाटा स्वच्छ एका वाटीमध्ये पाणी घेऊन मी धुवून घेतलेला आहे व बारीक असा कट करून तांदूळ आपण बारीक करून घेतले होते त्यामध्ये असा घालायचा आहे. एक पूर्ण बटाटा मी बारीक असा कट करून घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतले त्या घालायच्या आहेत. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतले आहे. बारीक असे पीठ वाटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी बारीक असे आपले हे पीठ तयार झाले. आता हे पीठ एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे व त्यानंतर 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून भिजत ठेवायचे आहे. तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेल चांगलं चरचरीत गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये हे छोटे पकोडे टाकायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हलक्या हाताने हे टाकायचे आहेत आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच टाकायचे आहेत, नाहीतर मग हे सर्व एकमेकाला चिटकून बसतील. अशा पद्धतीने मी जेवढे मावतील एवढे 15 तरी पकोडे टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकताय आणि 10 ते 15 मिनटं झाल्यानंतरच याला हलवायचं आहे, नाहीतर हे एकमेकांना एकदम चिकटून राहतील. तुम्ही बघू शकता आताच याचा कलर इतका छान क्रिस्पी कलर आलेला आहे. अशा पद्धतीने तळलेले सर्व पकोडे मी एका चाळणीमध्ये तेल घालण्यासाठी काढून घेत आहे. अशा पद्धतीनं अगदी साबुदाणे भिजत घालायला विसरलं तरी हा 10 ते 15 मिनटात होणारा नाश्ता आहे. यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी देखील बनवू शकता. अगदी छान व चविष्ट असा हा पदार्थ लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि एकदम क्रिस्पी असे हे तयार होतात. तुम्ही बघू शकताय फुगलेले आहेत आणि इतके चविष्ट होतात.